पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। 13 मतदारसंघामध्ये शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार असून पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून प्रचाराचा अक्षरशः धडाका सुरू आहे। तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या तब्बल 4 प्रचार सभा होणार आहे, तर देवेंद्र फडणवीसांच्या देखील प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे, तर 13 मतदारसंघामध्ये शेवटच्या तासांमध्ये प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत। आपण पाहतोय महाविकास आघाडीची अर्थातच इंडिया आघाडीची मोठी सभा मुंबईमध्ये पार पडली, महायुतीची देखील मोठी सभा मुंबईमध्ये पार पडली। 13 मतदारसंघामध्ये शेवटच्या तासांमध्ये प्रचाराचा अक्षरशः झंझावात पाहायला मिळतोय। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपतोय आणि त्याआधी अनेक नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिकचे अपडेट काय? नक्कीच आपण पाहतोय शुभम, कारण सगळ्याच पक्षांचा आपण पाहतोय प्रचार सभा असतील किंवा मग रोड शो असतील, याचा धुरळा मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाला आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे सगळेच प्रचार जे आहेत ते थांबतील। यापूर्वी आपण पाहू शकतो की आज भाजपच्या देखील 4 सभा होत आहेत, तर मुंबईत आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांची उत्तर पश्चिम म्हणजेच अमोल कीर्तीकर यांच्या मतदारसंघामध्ये रोड शो, यासोबतच आपण पाहतोय की दुपारी दादरमध्ये त्यांची सभा होते। त्यानंतर आपण पाहतोय की अरविंद सावंत यांच्याच काळा चौकी परिसरामध्ये म्हणजेच मतदारसंघामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे। एकूणच या सगळ्या आधी आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत। ही पत्रकार परिषद आपण पाहिली तर महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात येणार आहे, त्यामुळे ग्रँड हयातमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। यासोबतच आपण पाहतोय की प्रचारांचा हा धुरळा जो आहे तो आज थांबणार आहे, थंडावणार आहे। त्यापूर्वीच आपण पाहतोय की ह्या सगळ्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे महायुतीला आपण पाहिलं तर पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घाटकोपरमध्ये पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच आपण पाहतोय की घाटकोपरमधल्या मनसेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये ते भेट देणार आहेत। सोबतच आपण पाहतोय की या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या सगळ्याच प्रचार आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच येत्या 20 मेला आपण पाहतोय की मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या सभा किंवा मग प्रचार रॅल्या ज्या आहेत या थांबताना आपल्याला आज पाहायला मिळतील। शुभम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।